वाहने निवारित श्री दुर्गा सप्तशती श्री सप्तशक्ती दुर्गा श्री सप्तश्लोकी दुर्गा श्री गणेशाय नमः ओम ऐं श्रीं परमेश्वरी स्वाहा शिवमणे अंबे सिंह भयंकर योगासी तू एक त्वरित कौशिक तनुचंडी विनायक मनोनी सर्व कार्य विधायक उपाय सांगतो त्वरित जने भक्त मनोरथ पूर्ण होते निश्चय कलियुगात साधन ते दंडमसोटी प्रकाश केले सर्व मंडळी त्याच्याकरिता पूर्ण होते त्या सर्व कृष्ण साधन सप्तशक्ती म्हणून सप्तश्लोकी स्तोत्रासी नारायण देवता विविध प्रकारे बोलून देवी महामाया सर्व बाधा निवारित शत्रुत्वाचा विनाश करीत त्रैलोक्यवासी ईश्वरी वरदया माते प्रसिद्ध सप्तश्लोकी दुर्गा श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री सरस्वती नमः श्री दुर्गे श्री सप्तशती पाठापूर्वी कवच कुटुंबाला श्री जगदंबा प्रीती मने पिता ते सांगावे लागला ऐकून या विषयी आपण कवच महापणे सांगितले प्रथम शैलपुत्राच्या द्वितीय ब्रह्मचार्याने चक्रविंदाचे विष्णुमान्यतेचे पुस्तक पंचम स्कंदमाते अष्टम कार्यालयाचे सप्तम कालरात्रीचे गौरीचे अष्टम नवम सिद्धिदात्रीचे ब्रह्मदेव सांगताला महासर्वासे शरणागताचे सर्वत्र दुर्गादेवीचा अभय केला रक्षित सगळ्यांतर महाभयापासून तब्येत वर्धाबद्दल मानलेले जातात प्रतिबद्ध रक्षित असेल आपले अशोक आणि कल्याण असलेले महाविश्वपती माहिती असलेले सर्वदा वैष्णवी गंगाधर वृषभ भवानी कुमारी मंगलासने आणि प्रिय महालक्ष्मी हस्तधरेमध्ये श्वेतोपदरावी वृषभ वाहन ईश्वरी हसवानी देवता ऐसी रूपे अनेक देवी जगरक्षित भक्तदाताचे प्रतिपादित दुर्गादेवी संहिता अलंकाराभूषण त्यांचे सौंदर्याचे देवकालिक ऐसी दुर्गा प्रकटने पुढे जेथे झाले प्रथम आवडत त्याचा सहार करावा शंखचक्र गदा शक्ती परशुपासन पुष्करी धरून सिद्ध झाले त्याचे सहार करावा या देवताचे हर शस्त्रधरी हाती धारे देवताचे करी रक्षण अभयदेवी भक्ताचे ऐसाचा गती झालेलीचे स्वतःला करावे मनावाचे मानवदेव समूहाचे लक्षण जन केले ओम नमस्तुते महारोग्य महागौर पराक्रम महाबली महोत्सव मरीनाशिनी दुर्गे करी मगन लक्षण शब्दशी गौदावन तुझ्याकडे पाहे कोण पूर्व दिशेकडे इंद्रियाकडे दिशेकडे आणि दृष्टीकडून वारही रक्षणाचे सर्व हाती खडक येऊन दक्षिणे पूर्व दिशेकडून पश्चिमेकडून मारून वायू रक्षेतून येतो उत्तर दिशेचे कोमारी ईशान्य शूलधारणी उग्रवग्रामणी रक्षा बुधवैष्णवी पाहित दाही दिशाकडून अक्षदेवी कृपा करून आणि वजला सोडून दुर्गादेवी करून जयादेवी दुर्गण रक्षी जयादेवी दुपाट रक्षी देवता रक्षी रक्षी दिशेने देवता शिखेची रक्षी उदवती स्थिती महिला मानवधारी लल्ला रक्षी भव्य यशस्वी राखी त्रिनेत्रधारिणे देवी कटस्थनाथावरून यम गणनासते रक्षावसदेवी कर्णद्वारासी नेत्रपरिशंकिनी कलिका कपाळ पाणी शंकरी कर्णमोहाने सुगंधवासिता रक्षे उत्तरष्टचर्चिता उत्तरष्टामृता पाही दिवागरी संस्कृती आहे कर्णटाम जात चंडिका कौमेरी रक्षित चित्रवृंद राव कामाक्षी सर्वमंगला वाचा रक्षी भद्रकाली रक्षी दानंदली रक्षी पादक कंठाबाहेर बाग अशी देवी दिवा तिथे असे महिलांची नलकुबेरी देवी तिथे रक्षा कलंगडी
देवी कांगाते वज्रदाननी राहुते दंडनी दक्षिणादाते कामांगली रक्षित नकाशी रक्षी चूडेश्वरी जटरात रक्षी कुलेश्वरी सपनाथ रक्षी महादेवी अनासी शोकाशक्ती ललित रक्षी हृदयास शूरधारिणी उदरास नाभिषी खाली रक्ष सप्रेश्वरी भगवती राखी कटिसी कृष्णा काली काशीदासी गुरुरक्षी गणेश महानी गुरुदेवी विद्यावासिनी महाबला मोठ्याला राखी तेजस्वी राखी पायासी नानसिंही दोन्ही मोठे असे पाडंजळी श्रीदेवी भ्रष्ट करावी नकाशी उग्रवृत्तीशी काही केशासी कौबेरी रक्षी वंशुग्रासी तेजसी वायुष्वरी रक्तमाधवासस्तीसी पार्वती पीठ रक्षी कालरात्री बाह्य तळे असे नकटेश्वरी रक्षिता पद्मावती पदचक्रात चुडामणी बाह्य कपाते ज्वालामुखी बाह्य नकाते रक्षे उभयता सर्व संधी असे ब्राह्मणी देवी शुक्र राखी चक्रेश्वरी छाया राखी अहंकार मनबुद्धी नाकी धर्मधारणी देवीची प्राण अपान यान उडान आणि पाचवाचा समान या वायूचे रक्षा विधान वज्रस्था देवी शब्दस्पर्श रसगंध याते योगिनी रक्षित सत्वरजतम नास रक्षी नारायणी देवी मामा आयुष्याचे रक्षण वाराही करे सवय आपण धर्मकार्याचे संरक्षण वैष्णवित्व करा यश कीर्ती लक्ष्मीधन विद्या चक्रनी रक्षी सर्वता इंद्रांनी सर्व गात्रातील थंडीचे स्वभाव रक्षित भक्ती रक्ष महालक्ष्मी शक्ती रक्ष भैरवी सन्मार्ग सकुता देवी धावी माता सर्व शेमकरी देवी मालदात महालक्ष्मी गंधरात विजयादेवी राखवत सदा सर्वदा मदलागी कवचात नाही वर्णने ज्याने तिने रक्षावरती स्थाने पापनाश करोनी सन्मार्ग न्यावे सर्वांचे ज्यासी वाद शुभ व्हावे त्याने कवचावर उठवावे मी काही पाहून न टाकावे कवचावे सर्वत्र ऐसे करिता देवीचा सर्वत्र विजय होता मणिधरीला सिद्ध होता सद्भक्तांचे सर्वता परमेश्वरी वेळ प्राप्त निर्भय सदैव राहता संग्रामी अपराजित त्रैलोक्य पूजा होत असे हे दुर्गेचे कवच देवांनाही दुर्लभ असते त्रिकाल वाचित नित्य देवी तुला प्राप्त होत असे त्रैलोक्य विजय होते शतवर्ष आयुर्भूत मृत्यूंना महत्व पुण्यवान त्या पक्षाचा सर्व व्याधी नष्टावती विषय सर्वही निवारित करणे मंत्र आपण पटना नित्य जाते भूतरे जलचरत अंतरिक्ष डाकणी पौर्णी जाती सत्वन पटक मात्र गृहभूत पिशाच गंधर्व राक्षस यासी करू शके नष्ट पटना मात्र कवचाचा वेताळ कुसुमांड भैरव ब्रह्मराक्षस महागौर सोडणी देते शरीर पटना मात्र कवचाचा कवच हृदय धैर्य दुर्बिणी त्याचे रक्षित जैसे महात्मा कवचा माझी असे वंदन करी भूपती यशवर्धन कीर्ती कवच सप्तशती ऐसे महात्मा दुर्गती यावत चंद्रो दिवाकर पृथ्वी नक्षत्र ग्रह पृथ्वी आहे तो दिसा महिना दुर्गती पुत्र पौत्र सुखनावती देहंती कर्मवती शिवशानी घाती प्राप्ती दुर्गादेवी भक्तात स्वस्थ श्री दिव्य स्तोत्राच्या विषयी नष्टपुच्छंद म्हणावाचे महालक्ष्मी देवता प्रीती अर्थ जपे विनियोग म्हणा ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वादा नमस्ते चामुंडा तुझे जय जयकार मानवाचे दुःख करे दूर मरतात आवसी तत्कार काळ रात्री तुझे म्हणा मधुकैकवत सहार देव ब्रह्मदेव देशी रूप जय 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 शत्रुमणी महिषासुराचा नाश भक्त देशी व हर्ष रूप जय 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 शत्रुमणी रक्तबीज माईलातून चंडमुंड विनाशिनी रूप जय 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 शत्रुमणी शुंभाने निशुंभाला तुंग राक्षस तोही तू वधीला रूप जय 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 शत्रुमणी तव चरण युगलांचे वंदन करीती सौभाग्य कारण रूप जय 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 शत्रुमणी अचिन्हित रूप चरित सर्वत्र शत्रुविनाशिनी रूप जय 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 शत्रुमणी जय तुझे भक्तीने सत्वन करीत पापापासून दूर राहत रूप जय 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 शत्रुमणी चंडिकेपूर्वी भक्तांनी सत्विले या विनाशिनी रूप जय 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 शत्रुमणी चंडिके जे कोणी भक्त तुझी आराधना करीत रूप जय 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 शत्रुमणी हे सौभाग्य आरोग्य दही माते परमसुख रूप जय 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 शत्रुमणी जे माझा द्वेष करीत त्याचे तू ना ठेवी शीत रूप जय 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 शत्रुमणी देवी माझे कल्याण करी संपत्ती प्रदान रूप जय 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 शत्रुमणी देवता आणि देवतांनी नतमस्तक रूप जय 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 शत्रुमणी विद्यावंत करी यशवंत करी लक्ष्मी भक्ता तू देव रूप जय 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 शत्रुमणी दैत्य दत्त दूर केले प्रचंड प्रार्थना केली
रूप जय जय शत्रुमारी आमचा ब्रह्मदेव सत्वन करी ऐशी तू परमेश्वरी रूप जय जय शत्रुमारी आमचा विष्णू तुझे चिंतन सदा करी तव सत्वन रूप जय जय शत्रुमारी आमचा महादेव हिम्मत जमात परमेश्वरी कृत सत्व रूप जय जय शत्रुमारी आमचा स्वर्गलोकीचा इंद्र परमेश्वरी तुझे सत्वन करी रूप जय जय शत्रुमारी आमचा प्रचंड दैत्याचे चूर्ण केले भूमीशी पावन रूप जय जय शत्रुमारी आमचा भक्ता ते आनंद देते वर आणि मोक्ष देते रूप जय जय शत्रुमारी आमचा दैपत्नी सुंदर भवसागर करी पार उत्तम कुळी साधार आचरे मोक्ष मार्ग या स्तोत्राचे करिता पठण सप्तशक्ती संपन्न वक्ता प्राप्त हो विजय होई सर्वदा प्रसिद्ध उर्मिला स्तोत्र होई सर्व प्राचीनकाळी देव ऋषी व मानव सर्वांना असुरांचा अत्याचाराला तोंड द्यावे लागत असे. साहजिक हा प्रयोग झालेले देव ऋषी व मानव दिसून म्हणजे आमच्या शत्रूचा नाश कर अशी प्रार्थना करत वेदांती ब्राह्मणस्पती सूतक व इतर सूतकही अशा प्रार्थना आहेत. प्राचीन काळापासून अशा प्रार्थना केलेल्या आढळतात. या प्रार्थनाच्या परिणामामुळे आता शत्रू फारसे राहिलेले नाही. म्हणून सप्तशती वाचताना अर्गला स्तोत्र नाही वाचले तरी चालेल. अथवा श्री दत्तोलीकृत अर्गला स्तोत्र वाचावे. श्री अर्गला स्तोत्र. ओम ह्रीं श्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा आदि अंतराहित देवी प्राप्त कर परमेश्वरी भक्ती ज्ञानदे शांती दे करुणेश्वरी देवी पुरी प्रकटोन उपार उदिले जन भक्ती दे ज्ञानदे शांती दे करुणेश्वरी जागृती स्वप्न सुपुष्पी आहे सदैव ध्यान भक्ती दे ज्ञानदे शांती दे करुणेश्वरी दुर्गे दुर्गती शमनी मनोनिश्चिती अर्थिश्वरी भक्ती दे ज्ञानदे शांती दे करुणेश्वरी देवता वंदिती चरण ऐसे तुझे महिमान भक्ती दे ज्ञानदे शांती दे करुणेश्वरी विष्णूने सतविले तुझे सनत कुमार सतवी तुझसे भक्ती दे ज्ञानदे शांती दे करुणेश्वरी सर्व ईश्वरांची ईश्वरी ओम ओम ह्रीं श्रीं क्लीं परमेश्वरी भक्ती दे ज्ञानदे शांती दे करुणेश्वरी दत्तवदूताचे अंतरी व्यापून आहे सर्वेश्वरी भक्ती दे ज्ञानदे शांती दे करुणेश्वरी दै सर्व सद्गुण सूर्य मुक्तीचे स्थान परमात्मा शून्य दै तव भक्तात भरो शांतीने विश्व व्हावे आध्यात्मिक विश्व भक्ती ज्ञान प्रेम युक्त व्हावे अखिल विश्व आहे. स्वशिस्त श्री दत्तवदूता वेद चतुर्गला स्तोत्र ओमस्य श्री क्लीक स्तोत्रासी ओमस्य श्री क्लीक स्तोत्रासी शिवऋषी मंत्राचे अनुष्टक छंदाचे महासरस्वती देवता म्हणावे. सप्तशती पाठाचे अंग म्हणून क्लीक स्तोत्राचे करावे पठण. जगदंबा प्रीत्यर्थे म्हणून जब विणून ओटा म्हणावे. विशुद्ध ज्ञान जाचे शरीर तीन वेद दिव्य नेते मुकुट ज्याचा अर्थ चालला त्या शिवाचे नमित असते. करून शिवाचे स्मरण करावे सप्तशती पारायण होईल त्याचे कल्याण शिवकृपेने सर्वदा. नको मंत्र परुच्चरे नको विद्यादी साधन होतील सर्व इच्छा पठण मात्र त्यांचा सवय महादेव म्हणत सप्तशती ग्रंथ दुर्गादेवी मूर्ती म्हणून त्यांना साकार होत असे. करिता सहस्र पारायण अंबा होत असे प्रसन्न असे महिमान दुर्गा सप्तशती ग्रंथात जप करता 1 सहस्त्र मंत्रसिद्धी अद्भुत प्राप्त होऊन साधक प्रत उपार शक्ती देत असे. झाला याचा दुरुपयोग चिंतिती देव समज शिव किजित केले स्तोत्र म्हणून पहा ते नवा. त्यापासून सप्तशती ग्रंथ झाला पहा मर्यादित हरिभाविका पुण्य प्राप्त उपार जाणं होत असे. कृष्ण पक्षातील अष्टमी अथवा चतुर्दशी पाहुणी सर्वस्व देवी चरणी वाहुनी नमन करावे. स्पष्ट उच्चारणासहित पठण करावा ग्रंथ ऐसे करिता देख ऐसे करिता सिद्ध ग्रंथ जाणं होत असे. तो देवीचा अनुचर होऊन राही बरोबर अंती रक्षात संसार देवी सेवा करी सेवा. श्री दुर्गा देवी प्रसन्न होऊन देव वरदान ऐश्वर्य आरोग्य संपन्न प्राप्त जाणं होत असे. कल्याणमयी जगदंबा भक्ता ते प्रतिपाळी सदा कर्तरी जैसा आवळा तैसा मोक्ष करीत असे. स्वशिस्त देवी क्लिगस्तोत्र होऊ शकते. दत्त रात्री सूतक ओम रात्री सूतक स्तोत्राचे कौशिक भरद्वाज ऋषी रात्री देवतापरी याची काय छंद म्हणावा.
ऐसे मनोनी वेदोक्त पठन करावेस रात्री सूतक. सप्तशती पाठांतर्गत विनियोग याचा करावा. आता रात्री सूतक प्रारंभ. ओम नमो रात्री देवी शुभाशुभ करुणी तुझी होती जाती जीवी स्वीतासी साक्षीरासी तू. निश्चलता आधी समग्र जीव सृष्टीसी आधार हरिसी अज्ञान अंधकार. क्षण मात्र तू भक्ताचा तुझी जव कृपा होत अज्ञान समोर नष्ट होत. उषा देवी प्रकट हृदया माझी भक्ता तुझ्या प्रभावे करून जीव सृष्टी करिशाय सुपूर्वक निद्रा देव जग संपूर्ण होत असे. हे देवी चित्तशक्ती आम्हावरी करी दृष्टी दुष्टवासना दुर्बुद्धी नष्ट आमची तू. भक्ती ज्ञान सन्मार्ग परमात्मा परमेश्वर दावी आम्हा मोक्ष मार्ग ऐशी कृपा करी. रात्री देवीचे सत्वान पाठा आरंभी करोनी तिजला वंदन उद्योस्तू अंबे म्हणाले. वेदोत्तराचे सूत्र देवी संकल्प पथतंत्रोक्त रात्री सूत्र स्तोत्र. ओम विश्वेश्वरी जगतधात्री स्थिती संकारिणी श्री विष्णूची मोहिनी तेजस्विनी तुझे नम. तू स्वाहा तू स्वादा नित्य तू अष्टकार स्वाडात्मिका सुधा अक्षर तू नित्य मात्रात्मिका तुझे नम. अर्धमात्रेत स्थित जी शक्ती अतिरिक्त संध्या सावित्री आर्तक जगत जननी तुझं नम. करिसी विश्वाचे धारण करिसी विश्वाचे पालन अंतिनाश संपूर्ण या विश्वाचं करिसी तू. उत्पन्न करिसी विश्व जेव्हा म्हणते ब्राह्मणी तुझे तेव्हा पालन करिसी विश्व जेव्हा वैष्णवी ऐसे तुझं म्हणते. कल्पांती सहार जेव्हा रुद्राणी म्हणते तेव्हा उत्पत्ती स्थितीला तारणा गगनमाया तुझं म्हणते. महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोहा महादेवी महेश्वरी परमेश्वरी ऐसे नाम्यानंद गुणत्रायत विभाजित प्रकृती रूप खेळवित सर्व जाणा विश्वास तुझं म्हणते कालरात्री महारात्री नवरात्री श्री विष्णूचे नेत्रांतरी रावणी निध्यस्त त्या केले. ओम ऐं ह्रीं श्रीं श्रीं परमेश्वरी स्वाहा. मन बुद्धीते आगोचर पहा विश्वव्यापी विश्वेश्वरी हा महामंत्र तुझं असे. लज्जा तुष्टीपुष्टी शांती क्षमा आणि सद्बुद्धी आत्मस्वरूपाची जागृती तुझी या कृपया होत असे. खडग शूल गदा चक्र शंखबाण चाप घोर करी दैत्याचा सहार अभय दई भक्ताते. करावा या दैत्याचा सहार धरी रूप उग्र भयंकर परी भक्ता रागी सुंदर सौम्य श्यामल मूर्ती. शांत सौम्य सुंदर रूप जिचे मनोहर सदैव स्मितमुखावर नित्य राहायची याच्या. ऐशी तू परमेश्वरी परात्पर अखिलेश्वरी विश्वरूप विश्वेश्वरी आदिशक्ती तुझे नाम. कैसे तुझे सत्वान करुमाने ब्रह्म आपण जगत पालक नारायण त्यासे निद्रस्तत्वा केले. उत्पत्ती स्थिती लय जो करी ऐसा जो श्रीहरी त्यासे निद्रस्त करी ऐसा महिमा जीवेचा. ऐसी तू महेश्वरी सर्व देवतांची परमेश्वरी कोण तुझी स्तुती करी ऐसे समर्थ कवनाचे. हे मधुकैटव्य असुर यासी मोही सत्व नात्री हे भयंकर उत्पात आता माझं भीती. करी विष्णूची जागृत दयी बुद्धी दयाप्रत सहार वया दैत्याप्रत वंदन तुझे करीत असे. स्वशिस्त रात्री सूत्र कमल संख्या. श्रीदेवी आचार्य शिक्षण. सर्व देवता मिळवण पुसती देवी लागवण महादेवी तव सगळं उपकरण विषाद आम्हा तू कर. देवी म्हणे मी शून्य निराकार निर्गुण आधी अंतर हायत पूर्ण ब्रह्मसनातन मी असे. प्रकृती मी पुरुष मी आनंद मी अनानंद मी विज्ञान मी अज्ञान मी ऐसे जाणार रूप माझे. हे दृश्य जे चराचर मीच नटले साचार मजविन अणुमात्र सृष्टी काही असे. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर उग्र व उधर दिशा समग्र सर्वत्र मी साचार भरुनी राहे सर्वदा. मीच एकादशी रुद्र अष्टवसुनी दिगंतर विश्वदेव द्वादश आदित्य मीच सारे नटले से. स्रष्टा पुष्पा आणि सोम ब्रह्मा विष्णू महेश गान प्रजापती बघ मित्र वरून मीच सारे नटलेस. अग्नी मी अश्विनी कुमार त्रैलोक्यात करी संसार संपूर्ण जगत ईश्वर हेची जाणा रूप माझे. ऐसा एकोणी वचन सर्व देव करीती नमन नमो देवीय म्हणून वंदन करीती देवीशी. अग्नी समदैदिप्यमन मंगलमयी तू परिपूर्ण दुर्गा देवी ते नमन आम्ही सदा करीत असू. दृष्टी आड राहुनी विश्व चालवे गुप्तपणे न कळे कोणा जिथे करणे त्या दुर्गेते नमित असो. असो राजा अथवा रंक पंडित अथवा मूर्ख सर्वासी तरी कर्म प्रवृत्त त्या दुर्गेशी नमित असो. उगाद सत्ता तिची उगे राहू नेती कवणासी कर्मी बांधी जीवांशी त्या दुर्गेते नमित असो. तरुणापासून ब्रह्मपर्यंत
उचर तेथे मानव आणि इत्यादी सर्वांकरणी लागत असे. प्राणरूप चैतन्य रूप आनंद कामधेनु रूप अन्नबळ स्वरूप मिळते त्या दुर्गते नमित असे. काळाचा परिनाश म्हणून वेद सत्य शिवशक्ती ब्रह्मशक्ती ऐक्य दुर्गादेवी नमस्तुते. ओ महालक्ष्मीचे विघ्न सर्व शक्तीचे धीमहि तन्नो देवी प्रचोदयात्. ऐसे महाशक्ती परात्पर विश्वमोहिनी पाशांकुशधर ऐसे मोहिनी अमर सत्वन करीती दुर्गेचे क इल विम ह स क ह ल विम सकल विम. ऐसा असे महाविद्या श्रीविद्या ब्रह्मविद्या महात्रिपुर सुंदरी सध्या प्रसन्न जाणं होत असे. ऐशा अंगोचे चिंतन जे करीती मनापासून त्याचे दुःख आणि दैन्य दूर जाणं होत असे. हे दुर्गा दुर्गती सहारिणी सदैव रक्षी आम्हा लोकांनी ऐसे मनोनी चरणे देव वंदिती जहाने. हे संपूर्ण विश्व श्री दुर्गेचे स्वरूप होय. अष्टवसु इंद्रचंद्र सूर्य दुर्गा जाणा निर्धार पापहारिणी देवी सर्व सौभाग्यदायिनी सर्व मंगल स्वरूपिणी दुर्गा जाणा निश्चय. तिसी जाता शरण होई परम कल्याण. ऐसे म्हणून देवगण प्रणाम करीती देवीचे. ओम विम ओम म्हणावा मंत्र अथवा विम मंत्राचा जप याने ती कृपा साध्य होते. दुर्गा सांगे देवांत ओम ओम विम विम चामुंडाईची. आणखी मंत्र हा तुम्हा देते सर्वत्र याने साधते. दुर्गा म्हणे देवांचे ऐकून देवीचे वचन देवता संतोष भावने जय जय दुर्गे म्हणून वंदन करीती तिजला. अरुणी समान प्रभायुक्त पाशांकुश अभयहस्त वरद अभय मुद्रा स्थित मनोहर रूप दुर्गेचे. आर्तक वस्त्र नेसरी त्रिनेत्र चंद्रोपर भावे महादेवी करुणमयी वंदन तुते करीत. नमितो तुते महादेवी महाभय विनाशिनी महासंकटहारिणी दुर्गे देवी नमस्तुते. ब्रह्मादिकांना कळे पार अजन्म अनंत मनोहर अलक्ष्य ज्ञेय सर्वत्र एकली पहा राहत असे. एकली राही मनोनी ऐका विश्वरूपिणी मनोनी अनेका सर्व मंत्रातील मातृका ऐसी पहा देवी ती. चिन्मय रूपा सर्व साक्षिणी शून्यताही शून्य साक्षिणी सर्व परक्रम पाही ती ते दुर्गा म्हणत असे. संसार नव तारक दुराचार असुरनाशक त्या दुर्गेशी शरणागत होऊनी नमन करीत असे. अथर्व शीर्ष स्तोत्र देवीचे पठन करिता मनोवाचे पंचदेवता स्तोत्राचे पुण्य प्राप्त होत असे. अष्टोत्तरष्टपाठ करिता पुण्य अद्भुत सर्व संकटे टळत कृपा प्रसादे दुर्गेच्या. प्रसहताई करिता पाठ पाप त्यास न लागत रात्री करिता पाठ उपहार पुण्य मिळत असे. मध्यरात्री करिता पाठ वाकसिद्धी होत असे प्राप्त. मूर्ती सनिध पाठ प्राणप्रतिष्ठा होत असे. अमृत सिद्धी पाहुन महादेवी सन्निधानी करावा पाठ त्यागनी महामृत्यू ते जिंकावया. ऐसे हे उपनिषद देवी देवतांचा संवाद ही गुप्त विद्या प्रकट ईश्वर भक्ता कारण स्वशिस्त देवी अथर्व शिष्य 247. यानंतर नवारण मंत्र 108 वेळा जप करावा शक्य असेल तर न्यास करावे. नवारण मंत्र ओम ह्रीं चामुंडाईचे. प्राधानिक रहस्य सप्तशती रहस्य प्रयास नारायण विषयी परिवेशी अनुष्टपछंद फलप्राप्तीची जपविनियोगा म्हणावे. महालक्ष्मी महासरस्वती महाकाली दुर्गा भगवती याची भावया कृपा प्राप्ती पठन करावे ग्रंथाचे. निरूपमणे ऋषीसी देवी महात्माय आभासी सांगोनिया परिवेशी उपकार केला बहुजाने आता सांगावे मज प्रधान प्राकृती रूपा प्रथा कैसे आराधावे देवी प्रथा ते मज सांगा गुरुवर्या. ऋषी म्हणती राजासी 12वा प्रश्न कुशीलासी परी हे रहस्य सर्वासी सांगो नये सर्वथा. महालक्ष्मी परमेश्वरी आदि कारण ईश्वरी दृश्य अदृश्य अखिलेश्वरी बरोनी राहे विश्वाती सुवर्णा समकांती शून्यातून जिची उत्पत्ती
सुवर्णालंकार अंगावरती उत्कृष्ट रूप तिचे, ती शून्यात देखत मने उत्पन्न करावे वस्तू जात, तमोगुणात्मक चिंतित महाकाली ते प्रकटाया, महामाया महाकाली ऐशी प्रकट झाली, रुंडमाळा गळा घातली, अलंकार म्हणून महालक्ष्मीची करुणी नमन, कुसेका पाचारिले म्हणून येडी म्हणे विश्व आपण निर्माण केले पाहिजे, शुद्धा तृषा आणि निद्रा तमोगुणी प्रवृत्ती आपदा, उतरावया पाप भाष्य, उतरावया पाप भारा करणे लागे युद्धासी, ऐसे तुझे कार्य बहुते, जे गर्व अहंकार करीत त्याते पाडी आस्कित, म्हणून टाकी तयांना, ऐसे सांगोनी तिची शुद्ध सत्व गुणेची, धारण करी रूपासी, विना पाणी असेली, शुभ्र वस्त्र नेसली, पुस्तक विना हाती धरली, सरस्वती बुद्धी प्रकटली, वैशी पहा ते दमा, तिथे महालक्ष्मी म्हणत, जे सद्गुण मंडित, ईश्वर भक्त गायन संगीत, ऐशी लोका पाहितो, नृत्य गायन वादन, कवित्व लेखन विद्या साधन, हे सर्व तव आधीन राहे जाणा निश्चय, जे असे ती विरक्त ज्ञान ब्रह्म इच्छित, त्यासी कृपा करोनी त्वरित, परमार्थ त्यांचा करावा, ऐसे असे तुझे कार्य, सात्विक शुद्ध मोक्षाप्रत, नेणे मम भक्तांप्रत, ज्ञानदान करोनिया, महाविद्यावाणी सरस्वती, ब्राह्मी कामधेनु भारती, वेद गर्भा बुद्धिमती, ऐसा स्वरूपे वर्तावे, महालक्ष्मी म्हणे तयाते, आता निर्मणी युगलाते, या विश्व राहतात, पुढे आपण चालवू, ऐसे म्हणून ती धान्य युगलाते निर्मोनी, विश्वरचना आरंभोनी, विश्व निर्माण केले हे, नीलकंठ श्वेत शरीर, मस्तकी जाना चंद्रखोर, ऐसा निर्मला शंकर, त्यावेळी तेव्हा, त्याची अर्धांगिनी अक्षरा, तीच ईश्वरी महेश्वरा, अर्धनारीश्वर ईश्वरा, ऐशी जोडी झाली, महासरस्वती सत्यन, जे युग्म होय निर्माण, श्वेतवर्ण स्त्रीपुरुष श्यामवर्ण, ऐसा निर्माण करी देखा, विष्णु कृष्ण ऋषिकेश, वासुदेव जनार्दन, उमा गौरी सती चंडी, ऐसी नावे युगमांचे, स्त्री तेची पुरुष असत, पुरुष तेची स्त्री होत, निराकार साकार होत, ऐसी धरिली रूपे देखा, ऐसा रूपा ते धरून केले विश्व निर्माण, यातील रहस्य जाण, ज्ञाननेत्री जाणावे, याहुनी काही अनेक लिहिणे न योग्य होत, क्षमा प्रार्थना देवा समस्त, लिखाण बंद करीत, महालक्ष्मी महाकाली महासरस्वती महाविष्णू महादेव परब्रह्मस्थिती, या गुणात ते जाणते, ब्रह्मस्थिती ते पावया, याचे न होई वर्णन, राधानिक रहस्य जाण, निराकार साकार येथून निर्माण पहा झाले, ऐसे देवता रहस्य जाणवणी सर्व अद्भुत, श्रीदत्त दाऊनी संकेत पूर्ण येथे करीत असे, स्वशिस्त प्राधानिक रहस्य, वैकृत रहस्य, त्रिविधा शक्ती मुख्य, रजतम सात्विक, महालक्ष्मीची रूपे प्रकट होती तीन जानपा, विविध नामे त्या मिळत, कार्यकारण भेद असत, शर्वा शिवा चंडिका म्हणत, सर्व रूपे दुर्गेची, जी विष्णूची योग निद्रा, तीच महाकाली भद्रा, ब्रह्मा सत्वी जागृता, करणे म्हणून तिजलागी, मधु केट भाते करावे हनन, ब्रह्मा सत्वी म्हणून महाकालीची मायापूर्ण, दुर्स्तर
असे तरावया. सर्व देवतांमधून तेज निघत, तेने जी स्त्री होत. महालक्ष्मी मूळ म्हणत, त्रिगुणात्मक प्रकृती ती ते नवदुर्गाही म्हणत. मूर्तीशी 18 हात, विविध आयुध शोभत. 18 हात माझारी, बाण खड्ग गदा कमळ. परशु शंख घंटा त्रिशूल, पाश शक्ती धनुष्य कमळ. ऐसी विविध आयुधेती, पानपात्र दंड डाळ. वज्र हाती अक्षमाळ, कमलासनी निर्मळ. परमेश्वरी राहिती, ऐसी ते परमेश्वरी. सर्व ईश्वरांचे ईश्वरी, तिथे ध्याता अंतरी. सिद्ध आत्मा होत असे, सत्वगुण आश्रित. पार्वती देवी प्रकट, ती ते सरस्वती म्हणत. अष्टभुजा देवी ती. बाणचक्र शूल घंटा धनुष्य मुसळ, शंख आणि त्रिशूळ. ऐसी आयुधे तिचे करीती ध्यान. सर्वज्ञ करी प्रदान, ऐसे महत्त्वपूर्ण. 3 रूपे ही दुर्गेची, या तिन्ही रूपांचे अर्चन. पद्धती असे भिन्न भिन्न, ते नीट समजून घ्यावे गुरुपासोन या. ते सर्व सिद्धी साधन, प्राकृत ग्रंथी नय म्हणून. श्री दुर्गे ते प्रार्थून, गुप्त जाणा ठेवीत असे. सांप्रत केली दारुण, वर्ते पहा जगी पूर्ण. 5 सहस्त्र 100 वर्षे पूर्ण, झाली असे ती कलीची. ऐसा या कलियुगात, देवता भक्तीने प्रसन्न होत. मनोनी तंत्र साधन गुप्त, ठेविले असे येते हो. हा अपराध म्हणून प्रार्थी, क्षमा देवी लागोन. उदार हृदयी ती पूर्ण, सारे काही जाणत असे. मनोनी प्राधान रहस्य, तैसेची वैकृतिक रहस्य. आणि मूर्ती रहस्य, गरज नाही वाचनाची. 13 अध्यायापर्यंत पठन करावा हा ग्रंथ. भक्तिपूर्वक जरी म्हणत, भक्तिपूर्वक जरी वाचत, इच्छा पूर्ण होत असे. दुर्गा सर्व लोकेश्वरी, देवा लागीन हेश्वरी. जगताची परमेश्वरी, प्रसन्न आता व्हावे तो. स्वशिस्त वैकृतिक मूर्ती रहस्य. ओम नंदा भगवती नाव. ओम नंदा भगवती नाव. भविष्यात होई निर्माण, तिचे करिता पूजन. त्रैलोक्य आधीन होत असे. कनककांती दिव्य मूर्ती, सुवर्ण वस्त्र धारण करेती. सुवर्ण प्रभा पाकते, ऐसे रूपे जियेची. 4 हात श्रीप्रसन्न वदन, अंकुशपाश कमळ शंख. सुवर्ण कमळाचे आसन, ऐसे रूप जियेचे. दै आनंद भक्ताव्रत, म्हणून नंदा नाम घेत. ऐसे पुढे प्रकट होणार आहे देवीची. या मूर्ती रहस्यात काही गुज ऐसे असत, जे प्रकट करणे प्रस्तुत होणार नाही या ग्रंथी. म्हणून देवीशी प्रार्थून मूर्ती रहस्य ठेविले जाणं. ती करुणामयी पूर्ण, अंतरात जाणत असे. दुर्गा लक्ष्मी शिवा शांता, सरस्वती अपराजिता. पार्वती जगदंबा माता, ग्रंथा माझी राही तू. महेश्वरी परमेश्वरी, अखिलेश्वरी निखिलेश्वरी. सर्व ईश्वरांची ईश्वरी, ग्रंथा माझी राही तू. परब्रह्म परमात्मा, चैतन्य विराट स्वरूपात्मा. सर्व शक्तींचा मूळ आत्मा, ग्रंथा माझी राही तू. मार्गशीर्ष शुक्ल पक्षात अनुवाद हा प्रकट होय पहा समाप्त. दुर्गादेवी रूपेण शके 1919 ईश्वर नाम संवत्सरास. दत्तवधूत अनुवादास दुर्गा आज्ञा करीत असे. काही ऐसे असती श्लोक, जे अश्लोध्याय सांप्रत. देवी क्षमा मागुनी तयाते, वर्धिले असे येते हो. या कलियुगा ही तरी स्तुती हेची पूजा ईश्वरी. म्हणून ग्रंथा तरी
आदरे लक्ष ठेवावे. पठनकरिता दिव्य ग्रंथ देवी स्वप्नात येत मार्गदर्शन करीत. ऐसा दिव्य ग्रंथ केवळ एक पारायण करावे महानिशी जाण. ऐसे करिता 7 दिन दुर्गा कृपा होत असे. दुर्गा दुर्गती हारणे ऐसे वर्णिले वेद पुराणे. त्या दुर्गे ते सत्वोन कल्याण करावे आपुले. कुलदेवतादी दोष ग्रहबाधा पीडा समस्त होई दारिद्र्याचा नाश. पठन मात्रे ग्रंथाच्या होतील सर्व इच्छा पूर्ण. योग साधना निर्वाण समाधीचे साधन तेही दुर्गा द्यावी तसे. भक्ती ज्ञान शांती सामर्थ्याची होय प्राप्ती. सर्व संशय निवृत्ती दुर्गा कृपे होतसे. हे दुर्गेची वाडमय मूर्ती प्रगटली पहा येत प्रती. श्री दत्तजीची आरती करीत राही सर्वदा. असो संपला ग्रंथ दुर्गेची आज्ञा घेत. दत्त व दूत आपुले चित्त देवी चरणी वाहतसे. स्वशिस्त श्री दुर्गा सप्तशती तिन्ही लोकी जिची कीर्ती. ती देवी भगवती पावो तुम्हा आम्हाती. स्वशिस्त मूर्ती नसे स्वशिस्त दुर्गा सप्तशती ग्रंथ. जय जय दुर्गा श्री दुर्गा सप्तशती.